नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या गर्विकच्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण जातोय डेझर्ट सफारीला. पण एक कॅच आहे, आज आपल्याबरोबर गर्विकची आई नाही आहे. काही मेडिकल कंडिशनमुळे ती आपल्यासोबत आज नाही आहे. तर मी एकटा जातोय आणि आपण आहे आता लँड क्रुझरमध्ये. आता दुपारचे 2:30 वाजलेत. बघूया किती वाजता पोहोचतो. टोटल डेझर्ट सफारीचे 3 टाइप्स असतात. एक मॉर्निंग डेझर्ट सफारी, एक इव्हनिंग डेझर्ट सफारी आणि एक तुम्ही ओव्हरनाईट डेझर्ट सफारी पण करू शकता. जर आपण जो पॅकेज घेतलाय ती आहे इव्हनिंग डेझर्ट सफारी. आणि इव्हनिंग डेझर्ट सफारीमध्ये आपल्याला ड्यून बॅशिंग असणार, तसेच एक एंटरटेनमेंटचा प्रोग्राम असेल, आय थिंक बेली डान्स वगैरे असेल, आणि बार्बेक्यू बफे डिनर पण आहे. तर मोस्ट पॉप्युलर हाच पॅकेज असतो सर, मोस्टली सर्वजण हाच घेतात. चल तुम्ही पण या, एन्जॉय करू. आपण जे पॅकेज घेतले ते बेसिक पॅकेज आहे, जे आय थिंक 100 AED पर पर्सन आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पिक अँड ड्रॉप आहे, फुल पिक फ्रॉम हॉटेल आणि अगेन ड्रॉपिंग बॅक टू हॉटेल. तर आय थिंक आपण एका मीटिंग पॉईंटपर्यंत जाणार या गाडीतून, आणि मग तिथून ती आय थिंक 4 व्हीलवाली गाडी असेल, जी आपल्याला डेझर्टमध्ये ड्यून बॅशिंग वगैरे बाकी ॲक्टिव्हिटीज करतील. आणि कॅमल राईड वगैरे या ॲक्टिव्हिटीज पण असतात. पण आय थिंक त्या पेड ॲक्टिव्हिटीज आहेत, जे आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नाही आहे आय गेस. अजून हिना पेंटिंग वगैरे भरपूर काय ॲक्टिव्हिटीज आहेत, मी मेन्शन करेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. आता आपण एका ठिकाणी थांबलोय, त्यांनी 10-15 मिनिटाचा ब्रेक घेतलाय. जवळपास 1 तास झाला. आय थिंक ते इथं टायरमध्ये हवा वगैरे भरतायत, गाडी क्लीन करतायत. खूप ऊन आहे. जरी नोव्हेंबरमध्ये इथं टेम्परेचर कमी असतं, पण आज तरी बऱ्यापैकी ऊन आहे. तर कॅप आणि सनग्लासेस घातलेत मी. मला सनस्क्रीन पण यूज करावं लागेल, एवढं ऊन आहे. दुबई सिटीमध्ये खूप टुलेजंग बिल्डिंग्स आहेत, खूप हाय राईज टॉवर्स आहेत. आणि आता आपण दुबईच्या आउटस्कर्ट्समध्ये आहोत. आता डेझर्टचा पार्ट चालू झाला आहे, आणि तुम्हाला इथं वाळवंटातली वाळू पण दिसत असेल. आणि घरांची हाईट पण छोटी आहे. पण इथं पण तुम्ही बघू शकता प्लॅन डेव्हलपमेंट होते. इथं पण न्यू कन्स्ट्रक्शन चालू आहे. ते फ्युचरचा विचार करून करतायत. एकदम प्लॅन सिटी. आपली ही जी ट्रिप आहे ती 7 नाईट्स 8 डेजची आहे, आणि आपण ती पृथ्वी पर्यटन यांच्याकडून बुक केली आहे. तर पृथ्वी पर्यटनच्या ओनर लीना मेहता मॅडम यांनी खूप आम्हाला सपोर्ट केलं. त्यांनी फुल कस्टमाइज ट्रिप बनवली आणि खूप रिजनेबल रेट्समध्ये हा पॅकेज बनवून दिला आहे. तर मी त्यांचे डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण शेअर करतो. आणि तुम्हाला जर फ्युचर प्लॅनिंग करायचं असेल, की तुम्हाला फ्युचर ट्रिप अरेंज करायची असेल दुबई किंवा कोणत्याही कंट्रीचा म्हणा, किंवा तुम्ही डोमेस्टिक ट्रॅव्हल पण करू इच्छिता, तर लीना मेहता मॅडमला नक्की कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला तुमच्यानुसार जी कस्टमाइज ट्रिप असेल ती ऑर्गनाईज करून देतील. आणि त्यांचे हॉटेल्स पण एक चांगल्या क्वालिटीचे असतात. त्यांचे ड्रायव्हर्स किंवा गाड्या प्रोफेशनल एकदम, आणि तुम्हाला काहीच कंप्लेंट येणार नाही. आतापर्यंत आम्हाला 1 रुपया ट्रॅव्हलिंगवरती खर्च नाही झाला. आज आपल्या ट्रिपचा 4था दिवस आहे. तर जे त्यांनी पॅकेजमध्ये कमिट केलं होतं त्यापेक्षा जास्तच त्यांनी क्वालिटी डिलिव्हर केली. तर खूप छान आहे. तर मजा आली. आणि बाकी ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील ते सर्व टेक केअर केल्या जातील. विजा असिस्टन्स त्यांच्याकडून भेटतो. त्यांनीच आमचा विजा काढून दिला. आणि बाकी म्हणजे जे काही तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लागतात, काही डिटेल्स असतात, ते सर्व ते प्रॉपरली शेअर करतात. तर मस्त आहे. नक्की तुम्ही त्यांच्या थ्रू एकदा बुक करा.
वाव. या शेकच्या हातामध्ये जे पक्षी होता तो UAEचा राष्ट्रीय पक्षी फाल्कन होता. त्याच्यावर फोटो काढायचे 20 AED बोलत होते. आपण आता लिटरली वाळवंटाच्या मध्ये आलो आहोत. हा एक फोटो पॉईंट आहे. 15-20 मिनटं थांबेल. ही जर्नी एकदम इमॅजिनेबल होती. फुल वर रोलर कोस्टर राईड टाईप मजा आली. मगाशी मी तुम्हाला बोललो की आपल्याला एका मीटिंग पॉईंटला भेटायचं आहे आणि तिथून आपल्याला नवीन गाडी पिक करेल, पण तसं नव्हतं. आपण लँड क्रुझरनेच ही जर्नी कंप्लीट करणार आहे आणि खूप मस्त मजा आली. एकदम वर खाली ॲड्रेनलिन रश होता, एकदम फुल धमाल. थ्रिलिंग आहे, थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट टाईम आहे आणि फर्स्ट टाईम डेझर्ट सफारीचा एक्सपिरियन्स ऑसम. आता आपण या पॉईंटवरून नेक्स्ट पॉईंटला जाणार आहोत. तर इथे खूप मजा केली, फोटोज वगैरे काढले. ते तुम्हाला माझ्या इंस्टा ID वर बघायला भेटतील. मस्त वाळवंटातला एक्सपिरियन्स खूप छान होता. आता आपण इथं फायनल स्पॉटला पोचलो आहोत आणि इथं आपल्याला लँड क्रुझरवाल्यांनी ड्रॉप केलं. इथं माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, इथं का सिटिंग एरिया आहे. इथं एंटरटेनमेंट शो होईल थोड्या वेळाने आणि आपलं डिनर पण इन्क्लुडेड आहे, होईल. आणि इथं तुम्ही बघू शकता इथं कॅमेल राईड आहे, आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे. तर आपण कॅमेल राईड पण करू. इथं पाठीमागे एक क्वाड बाईक्स आहेत. इथं क्वाड बाईकिंग पण होईल, पण ते आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड नाही. त्याचं काय चार्जेस आहे बघावं लागेल. बघूया. मस्त वाटतं. आता थंड थंड वाटतं आहे, हवा सुटली आहे, सनसेटचा टाईम जवळ आला आहे. छान आहे, एन्जॉईंग. पण लॉंग कॅमल राईड घेतली आहे, ज्याचं ड्युरेशन 5 to 10 मिनिट्स असेल आणि त्याचे एक्स्ट्रा 20 दिरम्स पे करायचे आहेत. चला बघूया. आपली कॅमल राईड स्टार्ट झाली आहे. वेगळाच एक्सपिरियन्स आहे. लास्ट केरळ ट्रिपला आपण एलिफंट राईड केली होती, आता कॅमेल राईड. जस्ट आता आपली कॅमल राईड कंप्लीट झाली. शॉर्ट रूटच होता जरा, त्याने तिथून लांबून फिरून आलं एवढंसं. फोटोज काढले, एक व्हिडिओ काढला, झाला. ठीक आहे, 20 दिरहमचा. पण चांगला एक्सपिरियन्स होता. जेव्हा कॅमल खाली बसला ना तेव्हा एवढा जर्क लागला ना, बापरे, मोबाईल हातातून पडलाच असता. जस्ट सनसेट झालेला आहे आणि खूप मस्त दृश्य होतं ते. मजा आली यार. डेझर्टमध्ये खूप छान वाटते, थंड हवा चालली आहे. कॅमेल राईड पण झाली. क्वाड बाईकिंगचे जरा जास्त चार्जेस आहेत.
150 AED 200 AED तर आपण नाही करणार. तर आपण जाऊया आतमध्ये. एंटरटेनमेंट शो चालू होईल, बेले डान्सिंग आणि अजून काय काय बघूया, मजा घेऊया त्याचा. आपल्याला टेबल नंबर 21 दिलेला आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया, एन्जॉय करूया. फोटो बघितलाय. या पॅकेजमध्ये स्नॅक्स आणि डिनर इन्क्लूड असतो. स्नॅक्समध्ये कांदा भजी होती आणि डिनरमध्ये प्रॉपर नॉनव्हेज बफे होता. जर तुम्ही व्हेज असाल तर व्हेज ऑप्शन्स पण खूप अवेलेबल आहेत. थंडी आहे आता, जॅकेट पण नाही आणलं. हे दुबईचं टेम्परेचर 28 आहे, पण इथं लिटरली फील्स लाईक 20 असेल. खूप थंडी असते. वाळू लवकर थंड पण होते आणि लवकर गरम होते, राईट. बापरे, शो जस्ट संपला आणि खूप थंडी होती. आता इथं खूप थंडी असते. मस्त मजा आली. चला मग हा व्लॉग आपण इथेच थांबूया. पुढच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत अबुधाबीला. तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.